नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. माणसाचा स्वभाव हा जगातील सर्वात मोठा कोड आहे. आपल्या हाताशी जेव्हा एखादी अनमोल गोष्ट असते तेव्हा आपण तिची किंमत एखाद्या साध्या दगडासारखी करतो. पण जेव्हा तीच गोष्ट काळाच्या पडद्याआड कायमची निघून जाते तेव्हा आपल्या काळजाला पडलेली ती भगदाड कधीच भरून निघत नाही. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्यावर जगातील कोणत्याही पुस्तकात लिहिलं गेलं नाही आणि कोणतीही स्त्री ते उघडपणे कबूलही करत नाही. जेव्हा एखादी स्त्री एका खऱ्या आणि चांगल्या माणसाला मनापासून दुखावते, जेव्हा ती एका अशा पुरुषाला आपल्या आयुष्यातून घालून बसते ज्याने तिच्यासाठी सर्वस्व अर्पण केलं होतं, तेव्हा तिच्या मनात एक प्रचंड काहूर माजतं. लोक म्हणतात स्त्रिया खूप प्रॅक्टिकल असतात, त्या खूप लवकर मूव्ह ऑन होतात, त्या भावनांपेक्षा फायद्याचा विचार करतात. पण हे पूर्ण सत्य आहे का, की हा केवळ जगाला दाखवलेला एक मुखवटा आहे? एका चांगल्या माणसाला गमावल्यानंतर त्या स्त्रीच्या मनात एका अशा भयाची पेरणी होते, जे भय तिला भरल्या संसारातही एकाकी पाडतं. हे भय कोणत्याही बाह्य संकटाचं नाही, हे भय समाजात होणाऱ्या बदनामीचंही नाही. मग असं काय आहे जे तिला रात्रीच्या अंधारातही रडायला भाग पाडतं? असा कोणता अदृश्य शत्रू आहे जो तिच्या मनाच्या कोपऱ्यात कायमचा घर करून बसतो? आज आपण त्या सायकोलॉजिकल सत्याचा शोध घेणार आहोत, जे सत्य कदाचित तुमच्याही ओळखीच्या कुणासोबत घडलं असेल. आपण बोलतोय त्या एका गोष्टीबद्दल जे तिला आयुष्यभर अस्वस्थ करते. ती गोष्ट तिला तिच्या आरशातल्या प्रतिबिंबाकडे बघू देत नाही. तिला सतत असं वाटत राहतं की तिने काहीतरी असं केलंय ज्याची परतफेड या जन्मात शक्य नाही. असं म्हणतात की चांगला माणूस हा आयुष्यात एकदाच येतो. जर तो चुकून निसटला तर त्यानंतर सुरू होणारा तो पश्चातापाचा प्रवास नेमका कसा असतो, तिच्या मनात नेमकी कोणती भीती घर करते, ती भीती तिच्या पुढच्या नात्यांवर कसा परिणाम करते आणि सर्वात महत्त्वाचं, ती स्वतःला कधी माफ करू शकते का? या प्रश्नांची उत्तरं शोधताना तुम्हाला असं काही धक्के बसतील जे कदाचित तुम्ही कधीही विचार केलेले नसतील. आजचा हा व्हिडिओ केवळ माहिती नाही तर काळजाच्या आरशात पाहण्याची एक संधी आहे. चला तर मग उलगडूया ते रहस्य जे तिच्या मनात दडलेलं आहे. एका चांगल्या माणसाला गमावल्यानंतर स्त्रीच्या आयुष्यात जे पहिलं वादळ येतं त्याचं नाव आहे तुलना. हा केवळ विचार नाही, हा एक असा मानसिक शाप आहे जो तिला तिच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक नवीन व्यक्तीचा आनंद घेऊ देत नाही. जेव्हा ती त्या खऱ्या माणसाला सोडून दुसऱ्या कोणाची तरी निवड करते तेव्हा सुरुवातीला सगळं काही नवीन आणि आकर्षक वाटतं, पण जसा काळ सरकतो आणि नात्यातले हनीमून डेज संपतात तेव्हा वास्तव्याचा पडदा फाटू लागतो. त्या क्षणी तिला जाणीव होते की तिने ज्या माणसाला खूप साधं किंवा बोरिंग समजून नाकारलं होतं तो प्रत्यक्षात तिच्या आयुष्याचा भावनिक कणा होता. ती आता प्रत्येक पावलावर तुलना करू लागते. जेव्हा ती एखाद्या संकटात सापडते किंवा गोंधळलेली असते तेव्हा हा माणूस तिला तू तुझं बघून घे किंवा प्रॅक्टिकल वाग असा सल्ला देऊन मोकळा होतो. पण तो जुना माणूस तो तिला कधीच एकटं पाडायचा नाही. ती चुकीची असली तरी तो जगासमोर तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहायचा. जेव्हा तिला स्वतःबद्दल कमीपणा वाटत असतो तेव्हा हा नवीन माणूस तिच्या उणिवांवर बोट ठेवतो, पण तो जुना माणूस तो तिच्या हजार चुकांनंतरही तिला जाणीव करून द्यायचा की ती किती मौल्यवान आहे. या तुलनेतून तिला एका भयानक सत्याची जाणीव होते. जगातील आकर्षण शोधण्याच्या नादात तिने आत्मिक शांती देणारा माणूस गमावला आहे. तिला सर्वात जास्त भीती वाटते ती या सत्याची की आता आयुष्यभर तिला अशा माणसासोबत राहावं लागेल जे तिच्या शरीराशी किंवा गरजेसाठी जोडलेले आहेत, पण तिच्या मनाशी जोडलेला तो एकमेव माणूस आता तिच्यापासून मैलोमेल दूर गेला आहे. ही तुलना तिला रात्री शांत झोपू देत नाही. गर्दीत असताना तिला त्या एका माणसाच्या शब्दाची कमतरता जाणवते. तिला भीती वाटते आता आयुष्यभर तिला याच तुलनेच्या पिंजऱ्यात कैद राहावे लागणार आहे. जगासमोर ती किती हसत असली तरी तिच्या मनाला हेच टोचत राहतं की ज्याने तिला राणीसारखं जपलं होतं त्याला तिने केवळ एका तात्पुरत्या सुखासाठी धुडकावून लावलं. एका खऱ्या माणसाचा चांगुलपणा हा मार्केटमध्ये विकत मिळत नाही आणि जेव्हा तिला उमजतं की नवा माणूस त्या जुन्या माणसाच्या निष्ठेच्या 10% सुद्धा नाही तेव्हा सुरू होतो तो खरा मानसिक छळ. ही भीती तिला आतल्या आत संपवत नेते की मी हिरा पारखण्यात चूक केली आणि आता दगड जपण्याशिवाय माझ्याकडे कोणताही पर्याय उरलेला नाही. तुलनेच्या या आगीत होरपळत असताना तिला अजून एका भयानक वास्तव्याचा सामना करावा लागतो. केवळ माणसांची तुलना करून मन थांबत नाही तर तिला आता अशा एका रिकामेपणाची जाणीव होऊ लागते जिथे तिला स्वतःचं अस्तित्वच धोक्यात वाटतं आणि तिथूनच जन्म घेते ती दुसरी आणि सर्वात मोठी भीती, सुरक्षिततेची. ती अथांग पोकळी
जेव्हा आपण सुरक्षिततेबद्दल बोलतो तेव्हा लोक सहसा त्याचा अर्थ घराभोवतीच्या भिंती किंवा आर्थिक सुबत्ता असा घेतात. पण एका चांगल्या माणसाला गमावल्यानंतर स्त्रीला ज्या सुरक्षिततेची भीती वाटते ती या भौतिक जगाच्या पलीकडली असते. ती भीती असते भावनिक छताची. तो चांगला माणूस तिच्या आयुष्यात एका अदृश्य ढालीसारखा होता. तो सोबत असताना तिला जगाची पर्वा नव्हती, कारण तिला माहित होतं की काहीही झालं तरी एक माणूस असा आहे जो तिला कधीच जज करणार नाही. पण त्याला दुखावून दूर केल्यानंतर तिला जाणवू लागतं की आता ती या जगात पूर्णपणे उघडी पडली आहे. तिला भीती वाटते की या सुरक्षिततेच्या पोकळीत जगताना तिला सर्वात आधी जाणवतो तो म्हणजे निस्वार्थ आधाराचा अभाव. आज तिच्या आयुष्यात जे लोक येत आहेत त्यांना एकतर तिचं सौंदर्य हवंय किंवा तिचं यश, पण तो जुना माणूस तिच्याकडे तेव्हाही होता जेव्हा तिच्याकडे देण्यासारखं काहीच नव्हतं. आता मात्र तिला पावलोपावली हे जाणवतंय की तिची निस्वार्थ सुरक्षा हरवली आहे आणि प्रत्येक नात्यात तिला स्वतःची एक किंमत मोजावी लागणार आहे. इथूनच जन्म घेते ती म्हणजे चूक करण्याची भीती. त्या माणसासोबत ती मुक्त होती, हवं तसं वागू शकत होती. तिला कधीच दडपण नव्हतं की मी चुकले तर हा मला सोडून जाईल. पण आता तिला प्रत्येक शब्द तोलून मापून बोलावा लागतो. तिला सतत हे भय असतं की जर माझ्याकडून एखादी चूक झाली तर हा नवा माणूस मला समजून घेण्याऐवजी माझं खच्चीकरण करेल किंवा क्षणात सोडून निघून जाईल. हा जज होण्याचा दबाव तिला श्वासही घेऊ देत नाही आणि रात्रीच्या शांततेत तिला समोर दिसतं ते एकटेपणाचं भयान वास्तव्य. तिला भीती वाटते की उद्या जर एखादं संकट आलं तर असा कोण आहे जो कोणत्याही अटीशिवाय तिच्यासाठी धावून येईल. तो हक्काचा माणूस जो तिच्या एका हाकेवर हजर असायचा त्याला तिने स्वतःच्या हाताने लांब ढकललेलं असतं. ही जाणीव तिला आतून पोखरते की तिच्या आत्म्याचं रक्षण करणारं ते कवच आता तिने कायमचं गमावलंय. पण ही असुरक्षितता फक्त बाह्य जगापुरती नसते. यापेक्षाही एक भयानक भीती तिच्या मनात लपलेली असते जी तिला स्वतःच्या डोळ्यात डोळे घालून बघू देत नाही. ती भीती आहे त्या कर्माची ज्याचा हिशोब निसर्ग आज ना उद्या नक्कीच पूर्ण करणार असतो. कर्माच्या या चक्राबद्दल कोणीही उघडपणे बोलत नाही, पण हे एक असं जळजळीत सत्य आहे जे तिला आतल्या आत जाळत असतं. जेव्हा ती एका निष्पाप, प्रामाणिक आणि खऱ्या माणसाचं मन विनाकारण दुखावते तेव्हा तिच्या अंतर्मनात एका अदृश्य दहशतीचा जन्म होतो आणि ती असते कर्माची भीती. तिला सतत असं वाटू लागतं की निसर्ग कधीच कोणाचं देणं ठेवत नाही. तिने एका अशा माणसाचे डोळे ओलावले आहेत ज्याने तिच्या सुखासाठी स्वतःच्या इच्छांची आहुती दिली होती. आता तिला रात्रीची शांत झोप लागणं कठीण होतं, कारण अंधारात तिला स्वतःच्याच कृत्याचा आवाज ऐकू येतो. तिला भीती वाटते की आज मी ज्या माणसाला त्याच्या चांगुलपणाची शिक्षा दिली आहे उद्या नियती मला त्याच वळणावर उभी तर करणार नाही ना. तिला सतत हा विचार छळत राहतो की माझ्या आयुष्यात येणारा पुढचा माणूस हा माझ्या कर्माचा हिशोब तर नसेल ना. जर त्या माणसाने मला तसंच रडवलं, तसंच वाऱ्यावर सोडलं जसं मी त्या चांगल्या माणसाला सोडलंय, तर मी कुणाकडे दाद मागणार. हा कर्माचा फेरा एका सावलीसारखा तिच्या मागे लागलेला असतो. तिला वाटतं की तिने केवळ एक नातं तोडलेलं नाही, तर तिने स्वतःच्या भविष्यातील सुखाचा पायाच डळमळीत केला आहे. ही भीती तिला प्रत्येक आनंदाच्या क्षणी सांशक करते की हे सुख खरं आहे की माझ्यावर येणाऱ्या संकटापूर्वीची शांतता. या कर्माच्या भीतीसोबतच तिला एका दुसऱ्या भयान वास्तव्याचा सामना करावा लागतो, ते म्हणजे मुखवट्या मागचं सत्य. जगासमोर ती वावरत असताना असा आव आणते की ती खूप खंबीर आहे, तिने घेतलेला निर्णय योग्य होता आणि ती आता पूर्वीपेक्षा जास्त सुखी आहे. ती सोशल मीडियावर हसतानाचे फोटो टाकेल, नवनवीन ठिकाणी फिरायला जाईल, पण आरशासमोर उभा राहिल्यावर तिला त्या मुखवट्या मागचा फिक्कट झालेला चेहरा स्पष्ट दिसतो. तिला सर्वात जास्त भीती वाटते ती जजमेंटची. तिला वाटतं की जर तिच्या जवळच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना किंवा समाजाला हे खरं सत्य कळलं की तिने केवळ स्वतःच्या अहंकारापोटी किंवा तात्पुरत्या मोहापायी एका सोन्यासारख्या माणसाला गमावलंय, तर लोक तिच्याकडे कोणत्या नजरेने बघतील. तिला भीती वाटते की लोक तिच्या पाठीमागे म्हणतील हिच्या नशिबात इतका चांगला माणूस होता पण हिलाच त्याची किंमत कळाली नाही. ही लोकांच्या नजरेत पडण्याची भीती तिला सतत अस्वस्थ करते. तिला वाटतं की तिची ही चूक आता तिची ओळख बनली आहे. मग ती स्वतःला सिद्ध करण्यासाठी नव्या नात्यात सुखी असल्याचं खोटं नाटक करू लागते. पण हे नाटक करताना तिला सतावणारी खरी भीती ही असते की कितीही मुखवटे चढवले तरी तिला स्वतःला हे माहीत असतं की तिने हिरा गमावलाय.
हे आत्मक्लेश आणि लोकांसमोर उघडं पडण्याचं भय तिला एका अशा चक्रव्यूहात अडकून टाकतं जिथून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग तिला सापडत नाही. जगाला दाखवण्यासाठी चढवलेला तो सुखाचा मुखवटा दिवसात टिकून राहतो खरा, पण जसा जसा काळ सरकतो आणि वयाचं अंतर वाढू लागतं तशी तशी एक वेगळीच भीती तिच्या उरात धडकी भरवते. ही भीती केवळ एका माणसाची नसते, तर ती असते एका कधीही न भरून निघणाऱ्या रिकामेपणाची आणि हातातून निसटून गेलेल्या त्या शेवटच्या संधीची. काळाचं चक्र कोणासाठीही थांबत नाही आणि हेच चक्र तिला सर्वात जास्त घाबरवतं. जेव्हा सौंदर्याची झळाळी थोडी कमी होऊ लागते, जेव्हा आयुष्यातल्या सुरुवातीचा तो थ्रिल आणि उत्साह ओसरू लागतो, तेव्हा तिला एका भयानक सत्याचा साक्षात्कार होतो, तो म्हणजे भावनिक एकाकीपणा. तिला भीती वाटते की जगाच्या या बाजारात तिला शरीर देणारे, सोबत फिरणारे किंवा फक्त पार्ट्यांमध्ये साथ देणारे तर खूप मिळतील, पण तिच्या आत्म्याशी संवाद साधणारा तो एक माणूस आता कधीच परत येणार नाही. तिला भीती वाटते की आता आयुष्यभर तिला केवळ अशा तडजोडी कराव्या लागतील जिथे प्रेम नसेल, फक्त गरज असेल. तिला सतावणारं सर्वात मोठं भय हे असतं की मी पुन्हा कधीही कोणासमोर इतकी मोकळी होऊ शकेन का? कारण त्या चांगल्या माणसाने तिला जे कम्फर्ट दिलं होतं, जी निश्चिंतता दिली होती, ती आता कोणत्याही नात्यात शोधून सापडत नाही. तिला जाणवू लागतं तिने घराचं छत स्वतः फाडून टाकलंय आणि आता ती भर पावसात उभी आहे. ही कधीही न भरणारी पोकळी तिला मानसिकरित्या इतकं थकवून टाकते, तिला स्वतःच्या अस्तित्वावरच शंका येऊ लागते. तिला वाटतं की आता उरलेलं आयुष्य हे केवळ एक ओझं आहे, जे तिला त्या एका चुकीच्या निर्णयामुळे वाहत राहावं लागणार आहे. आणि शेवटी येते ती भीती जी तिला सर्वात जास्त रडवते, वेळ निघून गेल्याची भीती. एक वेळ अशी येते जेव्हा तिला आपली चूक पूर्णपणे उमजते, तिला त्या माणसाची माफी मागावीशी वाटते, त्याला पुन्हा एकदा मनापासून मिठी मारावीशी वाटते आणि सांगावंसं वाटतं, तूच माझ्यासाठी योग्य होतास. पण नेमकी या क्षणी तिला सर्वात जास्त भीती वाटते ती त्याच्या बदललेल्या रूपाची. तिला भीती वाटते ज्या माणसाला तिने रडत सोडलं होतं तो आता पूर्णपणे बदललेला असेल. कदाचित तो आता दुसऱ्या कोणाच्या तरी आयुष्यात सुखी असेल किंवा त्याने स्वतःच्या भोवती इतकी मोठी भिंत उभी केली असेल की आता तिची माफी सुद्धा त्याच्यापर्यंत पोहोचणार नाही. तिला हे सहन होत नाही. ज्या माणसावर कधी फक्त तिचा हक्क होता तो आता तिला एका अनोळखी व्यक्तीसारखं वागवेल. ही रिजेक्शन आणि खूप उशीर झाल्याची जाणीव तिला आतून तोडून टाकते. तिला भीती वाटते की जर तिने त्याला संपर्क केला, त्याने तिला ओळखलंच नाही किंवा तिला माफ केलंच नाही, तर तिच्या उरल्या सुरल्या आत्मसन्मानाचं काय होईल? हा पश्चातापाचा उशीर तिला एका अशा अंधाऱ्या वळणावर आणून सोडतो जिथे मागे वळून बघता येत नाही आणि पुढे जाण्याची ताकद उरलेली नसते. तिला जाणीव होते की निसर्गाने तिला एक सोन्याची संधी दिली होती जी तिने स्वतःच्या हाताने कचऱ्यात फेकून दिली. आता आयुष्यभर तिला याच एका प्रश्नासोबत जगावं लागणार असतं, जर मी त्याला दुखावलं नसतं तर आज माझं आयुष्य किती सुंदर असतं. मित्रांनो, एका चांगल्या माणसाला गमावणं हे केवळ एका व्यक्तीला गमावणं नसतं, तर ते आपल्या आयुष्यातल्या शांततेला आणि निखळ प्रेमाला कायमचं गमावणं असतं. स्त्रियांच्या मनातील ही भीती जगाला कधीच दिसत नाही, पण ती त्यांच्या आयुष्याचा पाया पोखरून टाकते. आजचा हा व्हिडिओ कोणावर टीका करण्यासाठी नाही, तर आपल्याला आपल्या आयुष्यातील हिऱ्याची पारख करून देण्यासाठी आहे. जर तुमच्याही आयुष्यात असा कोणी माणूस असेल जो तुमची काळजी घेतो, तुमचा आदर करतो आणि जो तुमच्या सुखात स्वतःचं सुख मानतो, तर त्याला कधीही दुखवू नका. कारण माणसाची किंमत तो असताना कळत नाही आणि तो गेल्यानंतर ती कळली तर त्याचा काहीच उपयोग नसतो. आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.